स्टार दर्पण न्यूज, सत्याचा आरसा, जनतेचा आवाज। राष्ट्रीय बहुजन पार्टी यांचे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। कलावंताचं वाजवीत बेमुदत धरणे आंदोलन किंवा आमरण उपोषण यापुढे करणार आहेत। आता सध्या धरणे आंदोलन चालू आहे। मी दयानंद वाघमारे, आपण पाहत आहे स्टार दर्पण। या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत। कलावंताची व्याख्या जर पाहिली, कलावंत हे पुऱ्या महाराष्ट्रात जनजागृती करीत आहेत। व्यसनमुक्ती असेल, तसेच आपले प्रौढ शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन याच्याबद्दल जे त्यांनी करतात। विविध कलावंत म्हणजे कला घेत असतात। अशाच पद्धतीने या ठिकाणी 12 दिवस झाले धरणे आंदोलन चालू आहे। याकडे प्रशासनाने लक्ष दिलं नाही। आपल्या तालुक्यामध्ये महाराष्ट्राचे मंत्री नामदार बाबासाहेब पाटील सहकार मंत्री आहेत। त्यांनी या ठिकाणी येऊन भेट दिलेली नाही। आपल्या तालुक्यात मंत्री असून सुद्धा कलावंताला 12 दिवस झाले धरणे आंदोलनासाठी बसावं लागत आहे। तरी आपण या राष्ट्रीय बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सरंगारे साहेब आहेत। सरंगारे साहेब, आपण या ठिकाणी 12 दिवस झाले धरणे आंदोलन करीत आहेत। हो, आपल्याला या ठिकाणी येऊन कुणी भेट दिली आहे का? तर अद्याप तर हे आंदोलन जे आहे हां ते कलावंतांच्या न्याय हक्काची लढाई आहे। हां आम्ही सर्व महाराष्ट्रातील 42 मंत्री हां आणि 288 आमदारांना माहितीस्तव कळवलं आहे। आणि त्यातल्या त्यात आम्ही सर्व महाराष्ट्रातील टोटल जिल्हाधिकारी साहेब यांना पण आम्ही निवेदनं देऊन कळवले आहेत। तर अद्याप केवळ इथे एकही लोकप्रतिनिधी आम्हाला येत नाहीत किंवा भेट देत नाहीत। आपल्या तालुक्यातले तहसीलदार साहेब असतील किंवा संबंधित जे हे आहेत, आपल्याला येऊन भेट दिली का त्यांनी? नायब तहसीलदार साहेब एकदा आले होते। हां तहसीलदार साहेबांच्या सांगण्यावरून आले होते। त्यांनी आमच्याशी संपर्क साधला, बोलले आमच्या किंवा आम्ही तुमच्या जी काही मागणी आहेत ते रास्त आहेत आणि ती योग्य पण आहेत। हां आणि कुठं तर कलावंताचा विचार व्हावा ही आमची पण इच्छा आहे। म्हणून त्यांनी ती जे आपलं जे निवेदन आहे त्यांनी पुढील अधिकाऱ्यास कळवतो असं आम्हाला सांगितलं। तरी पण आम्ही सांगितलं की हे आंदोलन इथं उठणार नाही आणि लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ह्या बाबतीत लक्ष घालून किंवा त्यांनी स्वतः ह्या बाबीकडे लक्ष देऊन जोपर्यंत ह्या विषयाबद्दल विधानभवनामध्ये किंवा अन्य किंवा त्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन इथून उठणार नाही। आता सध्या जे धरणे आंदोलनामध्ये जे आहे, आपले किती कलावंत बसलेले आहेत? महाराष्ट्रातील तमाम कलावंत आहेत इथे या ठिकाणी सुद्धा आणि गडचिरोली असेल किंवा प्रत्येक म्हणायचे आपल्या इथे या स्टेजवर मंचवर आपल्या सोबत किती कलावंत आहेत? हजारोच्या वर आहेत सर। रोज येतात, आपले प्रदर्शन करतात, वेळ मिळेल तसे त्यांना मिळतात। धरणे आंदोलन असल्यामुळे प्रत्येकाला आम्ही वेळ दिल्यात, जास्त त्यांना टाईम दिला आहे। बरोबर आहे। आणि एकदा सर्वांना तरी आम्ही तर आणू शकत नाही, का तर बरंच त्रास होईल, अडथळा निर्माण होईल, प्रशासनाला हे होईल। त्यामुळं आम्ही रोज एकाने प्रदर्शन करून जातात आपल्या मागण्यासाठी। आम्ही तसे व्हिडिओ पण दिलेत, सर्व सोशल मीडियावर आम्ही टाकतो रोजच्या रोज। बरं, जर आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या किंवा बेमुदत उपोषणामध्ये आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर यापुढे आपण काय करणार? यापुढं आमचं सामूहिक 200 लोकांचं, 200 कलावंताचं आमरण उपोषण राहील। त्या पुढच्या एक आम्ही बघूत, आम्ही एखादी 2 महिने आम्ही त्यांची वाट बघूया। आमचं हे बेमुदत चालणार आहे। आम्ही 6 महिने थांबू, 3 महिने थांबू, 4 महिने थांबू, पण ते चालणार जोपर्यंत हे सरकार लक्ष घालत नाही, ह्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालत नाही। आता 12 दिवस झाले। हो, 12 दिवस। एक वेळेस अधिकारी नायब तहसीलदार येऊन गेले आपल्या। बस हो। त्याच्यानंतर आपल्याला काही मेसेज किंवा काही कसल्या पद्धतीचा रिस्पॉन्स देत नाही। आणि आपल्या तर महाराष्ट्रात, आपल्या तर लातूर जिल्ह्यातले आपले सहकार मंत्री आहेत, आता एवढे मोठे मंत्री आहेत, ते सुद्धा साधं उगं दखल पण घेत नाहीत किंवा कोणता आपला एखादी व्यक्ती त्यांचा सहकारी सुद्धा आमच्याकडे पाठवून की ह्या आंदोलनासंदर्भात चौकशी करत नाही। एक दुर्दैवाची गोष्ट आहे। आमदार पण येत नाहीत, त्यातल्या त्यात गावातले सुद्धा जे प्रतिनिधी आहेत
जसे हां. जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती असतील किंवा सरपंच असतील, हे सुद्धा ह्या विषयासंदर्भात इथं येऊन सुद्धा चर्चा करत नाहीत. बरं, आपल्या जी कलावंताच्या मागण्या आहेत ते कोणत्या कोणत्या आहेत? तर आमची पहिली प्रमुख मागणी आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये कलावंतासाठी एक स्वतःचं स्वतंत्र एक महामंडळ असावं, एक विकास महामंडळ असावं, हां. जेणेकरून आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलो आपण तर 50हून अधिक महामंडळ आहेत जे की लोकांच्या विकासासाठी काम करतात. जसं आता असेल एक बांधकाम कामगार महामंडळ तर आहेच, प्रत्येक रोजगारांना न्याय देण्याचं काम करतं. तसंच ह्या कलावंतासाठी सुद्धा एक महामंडळ असावं जेणेकरून की शोषित पीडित वंचित कलावंतापर्यंत तो म्हणजे तो शासनाचा जो काही उपक्रम असेल तो त्याच्यापर्यंत पोहोचेल. नाही, आपण काय करू थोडक्यात घेऊ आपल्या मागण्या पूर्ण. आता आमची मला पहिली 12 मागणी मागण्या आहे चालेल. हां, त्याच्यामधली एक आमची कलावंताची एक आहे. हां. दुसरी आहे की जसं आता कला केंद्र जे आहेत आता हां. जसे बुदुडेला आहे जामखेडला आहे, तसे कला केंद्र आहेत, हां. त्या कला केंद्रावरील DJ बंद करावा, हां, ही दुसरी- आमची एक दुसरी प्रमुख मागणी असणार आहे. आमची तिसरी आहे की जसं आता राजश्री शाहू योजना आहे, हां, आपली राजश्री शाहू योजना, त्याच्यामध्ये जे कलावंतांना मासिक मानधन 5,000 रुपये मिळतं, हां. तर त्याच्यामध्ये जो अन्याय होतोय कलावंतावर, जिथं ती एक समिती नेमली, हां. जे प्रायव्हेट समिती नेमली, हां. त्या समितीच्या माध्यमातून काही त्यांच्या जवळच्या नातलगांचेच लोकांचे त्या रेफर केलं जातं, त्या लोकांच्या जवळच्या नातलगांचे, आणि बाकी कलावंतावर जो अन्याय होतो हा एकदम चुकीचा होता असं महाराष्ट्रामध्ये. आपल्या कलावंताला महाराष्ट्र शासनाने काही योजना चालू केल्या त्या हो ना. मानधन, हो, ते मानधन आपल्याला चालू आहे का आता सध्या? सध्या चालू आहे, परंतु जो काही त्याचं ती कोटा आहे हां. तो जास्तीत जास्त वाढवावा, कारण का कलावंत भरपूर आहेत ना, हां. आणि केवळ थोड्याशाच लोकांना त्याचा फायदा मिळतोय. वाढाव यासाठी निवेदन दिले का आपण? बिलकुल बरेचदा दिलं आम्ही निवेदन या संदर्भात सुद्धा. बरं, 10,000 करावे. हां, आणि दुसरी आमची एक मागणी आहे की ज्या कलावंतांना जे 5,000 ऐवजी 10,000 मानधन त्यांना देण्यात यावं. वार्षिक नाही, मासिक. मासिक वर. कारण वाढती महागाई आता लक्षात घेऊन- 5,000 आहे का? आता सध्या 5,000 आहे. आता तुम्ही या ठिकाणी जे धरणे आंदोलन चालू केलेलं आहे, आज आपला 12वा दिवस आहे. हो, 12 दिवसामध्ये आपल्याला कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. बिलकुल नाही. असे या ठिकाणी आताच आपण राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ सरंगारे साहेबांचं आपण पूर्ण त्याच्याकडून माहिती करून घेतली. आपली प्रशासनाला एकच म्हणणे आहे की होईल तेवढे लवकर याला पुढचं तीव्र आंदोलन करण्याच्या अगोदर ह्याची जी मागण्या आहेत ते मान्य करावा व याला न्याय द्यावं, व प्रशासनाने किंवा इथला कलेक्टर असेल किंवा संबंधित अधिकारी यांनी येऊन या ठिकाणी याचा प्रश्न सोडावा, ही आपण या ठिकाणी बोलू शकतो. मी या ठिकाणी आपण जे आंदोलनामध्ये सामील आहे धरणं आंदोलनमध्ये. सर, आपलं नाव काय? मी अण्णाराव किशन कांबळे. आपण किती दिवसापासून या ठिकाणी धरणे आंदोलन? आज 12वा दिवस आहे. हां. तर आपल्या मागण्या काय 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 आहेत? मागण्या जो कलावंत वर्ग हां, बोला. भारतीय स्वातंत्र्यापासून आजतागायत हां, प्रत्येक ठिकाणी स्वतःची एक मोठी भूमिका बजावत गेला. हां, जनजागरण असेल, संस्कृतीचे या पिढ्यापासून त्या पिढ्यापर्यंत प्रसारण असेल, यामध्ये कलावंताचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. पण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या विज्ञान युगामध्ये या कलावंतावर फार मोठा अन्याय होत आहे. ज्या ठिकाणी ढोलकी, दिमडी, एकताऱ्या, तुणतुण अशी विविध वाद्ये जे की 50 जण वाजवून 50 जणांचा प्रपंच भागू शकतो, त्या ठिकाणी एक आता कोणता ती पॅड निघाला, कोणता? की जेणेकरून इलेक्ट्रिकल पॅडमध्ये कमीत कमी 100 आवाज निघतात. त्याच्यात सनई आली, पुन्हा कार्नेट आलं, ढोलकी आली, तबला आलो, ड्रमल आलं, प्रत्येक आलं, तुंतुण आलं, एकतारे आला, प्रत्येक आला. मग एक व्यक्ती हा 100 जणांचे हात तोडाला. तर शासनानं त्याच्यावर शासनानं बंदी घालावी. बंदी डीजीवर काहीतरी बंदी घातली ना त्याच्यावर. आता पण ती कार्यान्वित कागदोपत्रीच ती मर्यादित राहिली. आज अक्षरशः कलावंत गांगात कला असून सुद्धा त्याच्या प्रपंचाला उपासमारीची वेळ आली. असं तुम्हाला म्हणायचं काय याच्याबद्दल? तर ही याच्यावर बंदी आणावी. या पॅडवर असे जी वाद्य आहेत जे की 100 लोकांच्या घरावर बेकारीची कोडा टाकतात, ती बंदी आणावी. हो. नंतर तमाशगिरीला विशेष प्राधान्य द्यावं. त्याच्यात ढोलकी आली,
त्या तमाशगिरीमधल्या प्रत्येक कलाकाराला हा. शासनानं संरक्षण द्यावं. कारण गावगुंडापासून काही व्यभिचारापासून त्या महिला वर्गाला संरक्षण भेटावं, ते कसल्या प्रकारचे अत्याचार होऊ नये नाही त्याच्या हे आपल्याला जरी हे मान्य करण्यात गेलं, याच्या पुढे आपण काय करणार आहे? पुढे जे मागण्या मान्य आहेत. याच्या पुढे आता हे मागण्या आहेत ती रास्त आहेत. हा. कारण जी बेकारी होत आहे, जी उपासमारी होत आहे कलावंताची, तर पर्याय नाही. याच्या नंतर आमरण उपोषणाचा निर्णय राष्ट्रीय बहुजन महासंघाने घेतलेला आहे. त्यानंतर आम्ही मंत्रालयाच्या समोर आम्ही आमरण उपोषण धरणार आहोत. आताच आपण या ठिकाणी जे उपोषण करते त्याचं जे मनोगत आहे, त्यांची जी तळमळ आहे कलावंताबद्दल, किंवा आता जे त्यांनी सांगितले की DG किंवा आता ती ट्रिपल काय ते निघाले ते ह्याच्यामुळे याच्यावर कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे असं त्याचं म्हणणं आहे. पाहूया यापुढे काय होतं, हो याला कसा न्याय भेटतो. धन्यवाद साहेब. मी दयानंद वाघमारे, आपण पाहताय स्टार दर्पण न्यूज. धन्यवाद.